आता मला सांगा मॅथमॅटिकल लॉजिकचा अर्थ काय रे? सांगा बरं. मॅथमॅटिकल लॉजिक, ओके, लॉजिक, मॅथमॅटिकल लॉजिक असतो, एक सिंपल लॉजिक असतो. सिंपल लॉजिक कुठे शिकवला जातो? आर्ट्स मध्ये असतो. हे आर्ट्सचे टॉपिक आहे. मॅथमॅटिकल लॉजिक हा आर्ट्स वाला टॉपिक आहे, मॅथ वाला पण, दोन्ही. मॅथ का बरं? सिम्बॉल येतं, वेगवेगळे सिम्बॉल येतात, वेगवेगळे अंडरस्टँडिंग आहे. इथं तुम्हाला मॅथ मध्ये पण आणि थोडेसे व्हॅल्यू पण समजून घ्यायचंय. इथं तुम्हाला काय काय शिकायचंय? पहिले तर तुम्हाला स्टेटमेंट बघायचंय, स्टेटमेंट कसा असतो, काय असतो. नंतर तुम्हाला काय बघायचंय? ट्रूथ टेबल बघायचं, ट्रू अँड फॉल्स स्टेटमेंट बघायचे, फॉल्स स्टेटमेंट, ट्रूथ स्टेटमेंट बघायचे. कोणते स्टेटमेंट, कोणते सेंटेन्स हे स्टेटमेंट राहत नाही ते पण बघायचं. याचा पूर्ण डिस्कशन आपण याच्यामध्ये करणार आहे. आता स्टेटमेंट मध्ये काय येईल बरं? लक्षात घ्या, स्टेटमेंट म्हणजे काय असतो की असा सेंटेन्स तो पूर्ण वाक्य कंप्लीट करतोय. जसं पूर्ण वाक्य कंप्लीट करतोय म्हणजे अजय इज अ मॅथ टीचर. आता अजय इज अ मॅथ टीचर सांगतो तर मी मॅथ टीचर आहे, हो. स्टेटमेंट कंप्लीट होतोय का अजय हा मॅथ टीचर आहे? हो. हा स्टेटमेंट कंप्लीट होतोय ना. हा जेव्हा स्टेटमेंट पूर्ण कंप्लीट होतो म्हणजे हा सेंटेन्स जेव्हा कंप्लीट होतो याला स्टेटमेंट म्हणतो. मग मला एक गोष्ट सांगा, मग स्टेटमेंट कोणता नसतो? जसं एक एक्झाम्पल घ्या, मी क्वेश्चन विचारतो तुम्हाला, व्हॉट इज युअर नेम? काय व्हॉट इज युअर नेम आला, क्वेश्चन आला. क्वेश्चन, WH क्वेश्चन, WH स्टेटमेंट, WH सेंटेन्स. जिथे पण क्वेश्चन विचारला जाईल तो स्टेटमेंट बनणार नाही. लक्षात घ्या. थोडं इंग्लिश आहे, थोडं ग्रामॅटिकल चूक झाली तर ठीक आहे, थोडं माफ करून देजा, पण लक्षात घ्या, जर मी असा स्टेटमेंट दिला, हा स्टेटमेंट आहे की नाही मला तुम्ही सांगा आता. अरे बापरे, स्टेटमेंट आहे का? नाही. जेव्हा केव्हा म्हणजे जेव्हा पण अचंबा होतो एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असतो. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे कसा रे? असा घाबरून शॉक होऊन जातो, बॉम्ब मारतो, बरोबर की नाही, जोराने ओरडा मारतो. हे काय आहे? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये आपण काय लावतो रे? असा उलटा आय लावतो, उलटा आय, असा आय लावतो. वाव, व्हेरी नाईस. काय नाईस आहे? त्याला माहिती. म्हणजे सेंटेन्स हा कंप्लीट होत नाही. सेंटेन्स हा कंप्लीट होत नाही तर याचा अर्थ तो काय झाला? तो स्टेटमेंट बनत नाही. तो स्टेटमेंट काय असतो? त्याची वर्डिंग, अंडरस्टँडिंग पूर्ण दिलेली असते त्याच्यामध्येच. जसं एक एक्झाम्पल देतो, मॅथ इज अ डिफिकल्ट सब्जेक्ट. स्टेटमेंट पूर्ण आहे, हो. म्हणजे सेंटेन्स पूर्ण आहे, हो. म्हणजे हा स्टेटमेंट झाला, बरोबर हो का नाही? या गोष्टी समजायच्या. अजून कोणकोणते स्टेटमेंट म्हणजे सेंटेन्स स्टेटमेंटने बनत? जसं एक एक्झाम्पल घ्या, गिव मी ग्लास ऑफ वॉटर, गेट आउट. मी काय करतो? ऑर्डर देतोय, प्लीज गिव मी 1 ग्लास ऑफ वॉटर. रिक्वेस्ट, ओके. जेव्हा मी ऑर्डर देतोय, रिक्वेस्ट करतोय, हे पण काय झालंय? स्टेटमेंट राहत नाही. तर स्टेटमेंट कसे असतात रे? पूर्ण वाक्य राहतात, पूर्ण एक सेंटेन्स आहे, त्याच्यामध्ये पूर्ण अर्थ दिलेला आहे, अंडरस्टँडिंग दिलेली आहे. लक्षात, वेल डिफाईन्ड आहे, वेल डिफाईन्ड आहे. आपण सेट साठी कसं बोलतो ना, तसं स्टेटमेंट साठी आपण बोलू की जो सेंटेन्स वेल डिफाईन्ड असतो त्याला आपण सांगू शकतो काय? काय सांगतो? स्टेटमेंट. लक्षात, समजले का? आता याच्यामध्ये आपल्याला काय बघायचंय की दोन स्टेटमेंट असतात, त्यांचे रिलेशन बघायचे. दोन स्टेटमेंट बघा, एक लक्षात घ्या, पी अँड क्यू. पी अँड क्यू हे दोन स्टेटमेंट मी बघितलं. आता पी अँड क्यू हे दोन स्टेटमेंट आपण अंडरस्टँड करू. पी अँड क्यू हे दोन वेगवेगळे स्टेटमेंट असतील. जसं मी एक पी एक स्टेटमेंट मानतो, मिस्टर अजय is
मॅथ टीचर, एक मी हा सेंटेन्स घेतला, स्टेटमेंट घेतला, मॅथ इज हार्ड सब्जेक्ट. मॅथ इज अ हार्ड सब्जेक्ट. हो, इट इज ट्रू. ओके, आता एक काम करायचं, मी जेव्हा दोन स्टेटमेंट घेते तर त्याची मला ट्रूथ व्हॅल्यू काढायची असते. अजय, मिस्टर अजय इज अ मॅथ टीचर. येस, अजय इज अ मॅथ टीचर. हो, मी मॅथ टीचर आहे. मी बायोलॉजी टीचर आहे का? नाही. हो आहे, ऍक्च्युली बघायला जातं, कारण मला दोन सब्जेक्ट असतात, सायन्स आणि मॅथ. बीएड करतो तेव्हा आहे मी. पण मी इथं सांगेल अजय इज अ मराठी टीचर. नो, इट इज रॉंग. ओके, मॅथ इज अ इझी सब्जेक्ट. हो, सांगू शकतो, काही नसतो इझी. पण लक्षात घ्या का, इथं हार्ड सब्जेक्ट आहे अकॉर्डिंग टू द पर्टिक्युलर इयर. 11-12 साठी हार्ड आहे. फॉर द स्टुडंट इट इज हार्ड, फॉर द टीचर इट इज इझी. अंडरस्टूड? सो लक्षात घ्या, मी स्टेटमेंट घेतले. आता स्टेटमेंट मध्ये ना कोणकोणते असतात बघा. पहिला असतो अँड. एक अँड स्टेटमेंट असतो. अँडला आपण डिसजंक्शन. आता इकडे बघा, बघा फर्स्ट बघू अँड कंजक्शन स्टेटमेंट कसे असतात. आता बघा, हे सिंगल स्टेटमेंट आहे, याला आपण एकत्र करतो त्याला काय म्हणतो? कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतो. आपण यांना काय करू? कंपाऊंड बनवू, म्हणजे एकत्र बनवू. लक्षात घ्या, मी जर अँड घेतोय तर याच्यामध्ये मी पी आणि क्यू घेतो आणि इथे लिहितो पी अँड क्यू. आता याचा सिम्बॉल काय असतो? असा ए असतो, म्हणजे असा ए सारखा एक सिम्बॉल असतो, याला अँड सिम्बॉल म्हणतो, नाही त्याला कंजक्शन सिम्बॉल आपण असं म्हणतो. आता लक्षात घ्या, जर हा ट्रू आहे तर हा पण ट्रू असेल. हे कसं आहे मी तुम्हाला सांगतो. मी एक एक एक्झाम्पल घेतो. हा एक्झाम्पल रब करतो मी, अंडरस्टँडिंग पर्यंत झाला. आता इकडे एक आपण एक्झाम्पल घेऊ. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल मी दरवेळेस आहे ना, जो लॉजिक शिकवतो ना, हा एक्झाम्पल घेतो. जसं एक एक्झाम्पल घेऊ, अँडचा ऑप्शन. आता अँड कसा असतो बघा, अँड आणि कंजक्शन मध्ये इम्पॉर्टंट काय आहे की दोन्ही ट्रू राहायला पाहिजे. काय राहायला पाहिजे? दोन्ही ट्रू राहायला पाहिजे. म्हणजे एक एक्झाम्पल घ्या, आता मी आणि माझा फ्रेंड, नाही तर एक एक्झाम्पल मी नाव घेतो, प्रदीप आहे, अजून अविनाश आहे. प्रदीप आणि अविनाश हे दोन जण घेतो. मी दोन्ही एकमेकांजवळ बसलेले, तर त्यांच्या दोन्हीचं एक्झाम्पल घेतो मी. प्रदीप आणि अविनाश हे डान्सर आहे. एक एक्झाम्पल. आता प्रदीप आणि अविनाश हे डान्सर आहे. हे डान्स परफॉर्मन्स करणार आहे कुठे? स्टेजवरती. तर इथं काय झालं की यांनी असा ग्रुप डान्स बसवला आहे की हे दोन्ही राहायलाच पाहिजे. जर प्रदीप जर नाही आला तर डान्स परफॉर्मन्स होणार का? एकट्याने नाही होणार. अविनाश एकटा नाचणार नाही. तो सांगेल नाही भाऊ, मला प्रदीप पाहिजे, अविनाश एकटा नाचणार नाही, असं सांगतो अविनाश. पण अविनाश जर बाहेर निघला तर प्रदीप सांगेल नाही, तो मला पाहिजे, त्याशिवाय मी नाचणार नाही. म्हणजे लक्षात घ्या इथे काय. आता इथे काय, कारण यांचे जे डान्सची स्टेप असतील ना, ते एकमेकांसोबत रिलेटेड असेल, काहीतरी असेल. ओके, एकदम युनिक डान्स असेल, एकमेकांसोबत असेल. आता डान्स करता करता ते दोन्ही जण राहिले तर तो डान्स सक्सेस होणार आहे, बरोबर की नाही? मग लक्षात घ्या, जर हा राहिला, हा बी ट्रू राहिला, तर डान्स काय होईल? सक्सेस होईल, बरोबर की नाही? परफॉर्मन्स सक्सेस होईल केव्हा? दोन्ही जण राहिले तेव्हा.
पण जर प्रदीप सांगतो की मी जातो, अविनाश नाही येते, म्हणजे फॉल्स, अविनाश नाही येते, फॉल्स. ओके, आता अविनाश नाही येते सांगत आहे, तर मला सांगा परफॉर्मन्स करता येईल का? नाही करता येईल, कारण दोन्हीची गरज आहे भाऊ स्टेजवरती, म्हणजे प्रोग्राम काय होऊन जाईल, फॉल्स होऊन जाईल. दोन्हीची गरज आहे ना, दोन्हीची गरज आहे. दोन्ही आले तर डान्स परफॉर्मन्स करेक्ट होईल. दोन्हीपैकी एक पण गायब झाला म्हणजे परफॉर्मन्स खराब होऊन जाईल, म्हणजे फ्लॉप होऊन जाईल. नंतर प्रदीपच्या डोक्यात आलं की नाही मला आहे ना, आता आहे ना मला डान्सर नाही करायचं अविनाश सोबत. मग याने नाही सांगून दिलं, अविनाश बोलला की मी एकटा जातो. आता त्याचे दोन्हींच्या जुगलबंदीमध्ये काहीतरी असा एकत्र स्टेप असेल, म्हणजे स्टंट असेल, काय असेल, त्याला करता येईल का? अविनाशला करता येईल का? नाही करता येणार जर याच्यासोबत एकत्र डान्स करत असतील तर. मग स्टेजमध्ये तो फॉल्स होऊन जाईल, म्हणजे तो जो परफॉर्मन्स आहे तो खराब होऊन जाईल. बरोबर का नाही? हो का नाही? आणि जर स्टेजमध्ये सांगायला लागले नाही सर आम्हाला दोन्हीला जायचं नाहीये, परफॉर्मन्स होईल का? नाही होणार. सिंपल आहे. म्हणजे इथे काय झालं, फॉल्स, तर हा पण फॉल्स असेल. हे अँडची कंडिशन असते, लक्षात घ्या का? ही असते अँडची कंडिशन, याला आपण म्हणतो कंजक्शन. हा आपला ट्रूथ टेबल ऑफ अँड झाला, आहे लक्षात? आता बघा नेक्स्ट टॉपिक, ऑर डिसजंक्शन. आता डिसजंक्शन कसा असतो बघा. आता डिसजंक्शन मध्ये तोच एक्झाम्पल घेऊ आपण, अविनाश आणि प्रदीप आणि अविनाश डान्स करणार आहे बस स्टेजवरती. तर हा PNQ स्टेटमेंट घेतला आणि इकडे PRQ. इथं क्यूचा सिम्बॉल काय असतो, असा व्हीचा सिम्बॉल असतो. आता इकडे लक्ष द्या. आता काय करणार बरं, लक्षात घ्या. आता हे डान्स करताय पण या दोन्हींचा काही संबंध नाही. हा एका साईडला डान्स करतो, हा एका साईडला. एकमेकांसारखे स्टेप आहे, एकमेकांसारखं नाचायचंय, दोन्ही एकमेकांना हात टच पण नाही करणार आहे, मस्त व्यवस्थित एकमेकांमध्ये. म्हणजे हा वेगळा डान्स करत आहे, हा वेगळा डान्स करत आहे, पण मागच्या वेळेस कसा डान्स करत होते, ते एकत्र डान्स करत होते, स्टंट करत होते, काय ना काय करत होते. ओके, म्हणजे दोन्ही राहिले तरच तो सक्सेस होईल. पण इथे काय माहितीये का मॅडम, जर प्रदीप राहिला, अविनाश राहिला, तरी प्रोग्राम काय होईल, सक्सेस होईल. आता प्रदीप सांगेल मी एकटा डान्स करतो, तू जाऊ दे, काय प्रॉब्लेम का नाही, कारण ते इंडिव्हिज्युअली करताय, हा इकडे करतोय, एकीकडे करतोय. म्हणजे जर प्रदीप बोलला मी करतो आणि अविनाश बोलला की नाही मी नाही करत, तरी डान्स कसा होईल, सक्सेस होईल, कारण तो एकटा करू शकतो ना. सिंपल आहे. जर माझा काही स्टंट नाहीये, मला काही याला पकडायचं नाही, उचलायचं नाहीये, काहीच करायचं नाही, मी माझा डान्स करेल, दोनचे स्टेप सारखेच आहे, तो एका साईडला डान्स करेल, तो एका साईडला डान्स करेल, तर इथं काय होतं बरं, अविनाश नाही बी राहिला ना, तर प्रदीप डान्स करून घेईल. सेम कंडिशन, जर प्रदीप नाही आला आणि अविनाश आला तरी डान्स चांगला जाईल, म्हणजे इकडे त्यांचा जो परफॉर्मन्स आहे तो चांगला जाईल. आलं लक्षात? नंतर सपोज एक एक्झाम्पल घेतला, आता दोन्ही सांगायला लागले आम्हाला दोन्ही जायचं नाही, सक्सेस होईल का परफॉर्मन्स? नाही होणार. जर प्रदीप सांगायला आम्हाला नाही जायचं, अविनाश सांगायला मला नाही जायचंय, तर आपला परफॉर्मन्स पण फेल जाईल, फॉल्स जाईल. हे डोक्यात आलं का? दिस इज कॉल्ड एज अ डिसजंक्शन ऑर स्टेटमेंट. कळलं का? डोक्यात आलं? कसं घुसतं का नाही? मस्त जातं का नाही? आता बघा, आता इकडे बघा क्वेश्चन काय, इट इज अ संडे, आज संडे ना, आय गो फॉर अ हाईक. हाईक म्हणजे चढायला, पहाड चढायला हायकिंग म्हणतात ना आपण. ओके, फिरायला, चढायला, डोंगर फिरायला हायकिंग म्हणतात, हाईक म्हणतात. ओके, मी फिरायला जायचंय, मला संडे आहे तर मला जायचंय. एक गोष्ट लक्षात घ्या, कधी पण असा स्टेटमेंट दिलेला आहे आणि हे दोन्ही ट्रू आहे. आता हे कसे असतात बघा, हा स्टेटमेंट आपण कसा लिहितो, जर मला P टेन्स टू Q लिहायचा आहे तर याला आपण कसं लिहितो, लिहायची टॅग समजा का, अँड वाला मध्ये आपल्याला फक्त अँड जोडायचं होतं, मला अँड करायचं होतं, फक्त अँड जोडला असतं मी, मागे आपण ते लिहायचं विसरलो.
अँड जोडता येतो, अँड आणि ऑर जोडता येतो, काही प्रॉब्लेम नाही. फक्त इथं प्रॉब्लेम आहे, इथं अंडरस्टँड करा, इथं तुम्हाला इफ अँड देन अप्लाय करावा लागतो. जर मी असं लिहिलं, इफ इट इज संडे देन आय गो फॉर अ हाईक. जर हा संडे आहे, जर आज संडे आहे तर मी, जर संडे आहे तर मी फिरायला जाणार. तर मी, जर तर आपण सांगू, जर तर वाला स्टेटमेंट आहे, हा कंपाऊंड स्टेटमेंट आहे. बघा लक्षात घ्या, कंपाऊंड आहे, हे सिंगल सेंटेन्स आहे, सिंगल स्टेटमेंट आहे, आणि हा कंपाऊंड स्टेटमेंट आहे, म्हणजे जॉईंट आहे. कळलं का? एक किंवा दोन पेक्षा जास्त स्टेटमेंट जॉईन असतात त्याला आपण सांगू, नाही दोन पेक्षा जास्त, दोन किंवा दोन पेक्षा जास्त स्टेटमेंट जॉईन असतात त्याला कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतो. हा का? आपल्याला जास्त बेसिक वर नाही जायचं, फक्त अंडरस्टँड करायचंय. लक्षात घ्या, इफ इट इज अ संडे देन आय गो फॉर हाईक, हे लिहिलं मी. आता बघा, दोन्ही ट्रू असेल, दोन्ही ट्रू आहे, संडे तर मी जाईल फिरायला, काही प्रॉब्लेम आहे का? नाही. मग मी सांगेल की ट्रू आहे, बरोबर ना? संडेच्या दिवशी, ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी तर फिरायला जाऊ शकता ना तुम्ही, का मंडेला जाईल? स्कूल आहे, कॉलेज आहे, ट्युशन आहे, ऑफिस आहे, त्या टायमाला जाणार का तुम्ही फिरायला? नाही. लक्षात घ्या. नेक्स्ट, जर इफ इट इज संडे देन आय गो फॉर ऑफिस, नाही तर स्कूल लिहिलं सपोज, असं तर तुम्ही ट्युशनला येतात, काय प्रॉब्लेम नाहीये. पण मी जर लिहिलं ऑफिस, इफ इट इज संडे देन आय गो फॉर ऑफिस, संडेला ऑफिसला जातं का रे कोण? नाही जात. सिंपल. एक लक्षात घ्या, जर हा ट्रू असेल आणि हा फॉल्स असेल तर काय लक्षात घ्या रे, इथं फॉल्स असतो. हा का? लक्षात घ्या, एक स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे इथं. जर हा ट्रू आहे आणि हा फॉल्स आहे, पहिला ट्रू आहे आणि दुसरा फॉल्स आहे, इफ वाला ट्रू आहे आणि देन नंतरचा फॉल्स असेल तर हा फॉल्स स्टेटमेंट असतो. लक्षात घ्या का? नंतर बघा, जर मी सांगेल इट इज अ मंडे आय विल गो हायकिंग, आय गो हायकिंग. आता मला आय गो फॉर हायकिंग असं सांगितलं, नाही तर मी हायकिंगला जातोय, चढाईला जातोय. जर मी इकडे मंडे लिहिलं, हा चुकीचा आहे ना, मंडेला कोण जातं का? नाही जात. पण मी जाऊ शकतो का नाही? जाऊ शकतो का नाही? जाऊ शकतो. लक्षात घ्या, जर हा फॉल्स राहिला आणि हा ट्रू राहिला तर हा ट्रू राहतो रे याच्यामध्ये. लक्षात घ्या का? जर पहिला फॉल्स आहे आणि दुसरा ट्रू आहे, कशामध्ये? स्टेंड. याला एक्सटेंड नाही तर इम्प्लाइज म्हणतो आपण. काय म्हणतो? इम्प्लाइज. पी इम्प्लाइज टू क्यू, नाही तर आपण याला काय सांगतो? इफ अँड ओनली, सॉरी, इफ अँड देनचं स्टेटमेंट. ओके, इफ अँड देनचं स्टेटमेंट आहे. इम्प्लाइज आपण याला काय म्हणतो? याचं नाव आहे कंडिशनल. कंडिशनल, हे कंडिशनल स्टेटमेंट आहे. हे आपण बघतो स्टेन्स्ड, इम्प्लाइज, पी इज इम्प्लाइज टू क्यू, हा कंडिशनल स्टेटमेंट आहे. कंडिशनल स्टेटमेंट मध्ये काय असतं? इफ अँड देन आपण अप्लाय करतो. इफ अँड देन. आता इकडे लक्ष द्या, बघा, दोन्ही ट्रू आहे तर ट्रू असेल, एक ट्रू आहे दुसरा फॉल्स आहे, तर याचा अर्थ तो फॉल्स असेल. पहिला फॉल्स आहे दुसरा ट्रू आहे तर तो ट्रू असेल. जर दोन्ही फॉल्स आहे, दोन्ही चुकीचे सांगताय, मी सांगेल इट इज मंडे आय गो फॉर अ ऑफिस. इज इट करेक्ट ना? करेक्ट स्टेटमेंट होऊन गेलं. बघा, जर मी याला चुकीचं केलं, लक्षात घ्या, याला फॉल्स केलं, संडेच्या जागेवर मंडे लिहून दिलं आणि मी तर ऑफिस करून दिलं, आणि तिथे लिहिलं वर्क, गो फॉर अ वर्क, गो फॉर अ वर्क लिहिलं. मी कामाला जातोय, मंडेला मी कामाला जातोय, मग मंडेला काम असतं करतात ना तुम्ही. लक्षात घ्या, ऑटोमॅटिक तो सेंटेन्स काय होऊन गेला? ट्रू होऊन गेला. लक्षात घ्या. समजले का? समजले? डोक्यात येतंय का? आता हा ट्रूथ टेबल तुम्हाला माहित पाहिजे. बेसिक वर नाही घेतोय, एकदम बेसिक, मायनर बेसिक कन्सेप्ट घेतोय. आता पुढे बघा, बाय कंडिशनल. बघा, हा कोणता होता? हा कंडिशनल स्टेटमेंट होता. आता बाय कंडिशनल स्टेटमेंट.
आता बाय कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय असतं रे? पी इज डबल इम्प्लायज टू क्यू. आपण बघतो बाय कंडिशनल स्टेटमेंट, याला आपण डबल इम्प्लायज म्हणतो. पी डबल इम्प्लायज टू क्यू, याला डबल इम्प्लायज म्हणतो. बाय कंडिशनल आहे, दोन्हीकडनं असतो. लक्षात घ्या, याच्यामध्ये आपण कोणता वर्ड यूज करतो? इफ अँड ओनली इफ हा वर्ड यूज करतो. जिथं जिथं स्टेटमेंट मध्ये इफ अँड ओनली इफ आला तो हा कोणता स्टेटमेंट असतो रे? बाय कंडिशनल स्टेटमेंट असतो. लक्षात घ्यायचं. आता बघा इकडे काय होतं, बाय कंडिशनलच्या स्टेटमेंटचा अर्थ काय असतो? जर मी पी क्यू केला, क्यू पी केला, तर स्टेटमेंट मध्ये चेंज नाही होत. जसं एक एक्झाम्पल घेतो, अ ट्रायंगल इज अ इक्विलॅटरल. ट्रायंगल कसा रे? इक्विलॅटरल राहिला सर. सपोज इक्विलॅटरल ट्रायंगलचा अर्थ काय? सगळे साईड सारखे राहिले. असा ट्रायंगल की सगळे साईड सारखे असतात त्याला आपण इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतो, बरोबर ना? एक ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल सांगितलंय. इफ अँड ओनली इफ ऑल इट्स साइड्स आर इक्वल इन लेंथ. म्हणजे जर ट्रायंगल इक्विलॅटरल असेल तर सगळे साईड कसे असतील? इक्वल असतील. बरोबर, कळलं का? बघा मी काय म्हणतो, व्यवस्थित लक्ष द्या. ट्रायंगल जर इक्विलॅटरल आहे तर साईड कसे असतील रे? इक्वल असतील. कळलं का? इक्वल लेंथचे असतील. याला उलट पण केलं ना तर स्टेटमेंट मध्ये काही फरक नाही पडणार. मी असं लिहिलं, ऑल इट्स साइड्स आर इक्वल इन लेंथ इफ अँड ओनली इफ अ ट्रायंगल इज इक्विलॅटरल. फरक पडतो का? जर आपण जागा चेंज केली, इंटरचेंज केलं स्टेटमेंटला, हा तुमचा सपोज पी माना, हा तुमचा क्यू माना. जर मी इकडे पी स्टेन्स टू क्यू लिहिलेला आहे, जर मी याला क्यू डबल इम्प्लाइज टू पी केला तरी स्टेटमेंट मध्ये काही चेंज होत नाही, मेजर चेंज होत नाही. तो स्टेटमेंट ऍज इट इज जातो. व्हॅल्यू चेंज होईल का? नाही चेंज होईल. कळलं का? मी जर यांची जागा पी एन क्यू ची जागा जर इंटरचेंज केली, पी एन क्यू ची जागा जर इंटरचेंज केली तर स्टेटमेंट मध्ये काही फरक होत नाही. आता याचं ट्रूथ टेबल बघू. पी Q and P double implies to Q. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये एक सगळ्यात मोठी कंडिशन, दोन्ही स्टेटमेंट ट्रू आलं पाहिजे. भाऊ, दोन्ही स्टेटमेंट कसे आलं पाहिजे? ट्रू. नाही तर दोन्ही स्टेटमेंट फॉल्स आलं पाहिजे. एक पण चुकीचा राहिला ते उलट सुलट करता येणार का? नाही करता येणार. सिंपल आहे. बघा लक्षात घ्या, जर हा ट्रू राहिला, आपले ट्रू राहिला, जर दोन्ही ट्रू आहे, आता सिंपल आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे तर साईड तर इक्वल राहतील. करेक्ट आहे ना? दोन्ही ट्रू आहे तर व्हॅल्यू पण ट्रू असेल. पण सपोज मी असं लिहिलं, अ स्क्वेअर इज अ इक्विलॅटरल. इक्विलॅटरल बोलतो का रे स्क्वेअरला? स्क्वेअरला इक्विलॅटरल बोलतो का? नाही, स्टेटमेंट चुकीचं बोलतोय मी. पहिला जर चुकीचं आहे, देन ऑल इट साइड्स आर इक्वल इन लेंथ. अरे स्टेटमेंट चुकीचं आहे. ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल असतो, इक्विलॅटरल असतो. अरे बघायचं होतं, एक मिनिट. इक्विलॅटरल रेक्टँगल घेऊ, स्क्वेअर नका घ्या, तो इक्विलॅटरल असतो. ओके, जर मी स्टेटमेंट घेतला, अ रेक्टँगल इज अ इक्विलॅटरल. रेक्टँगलचे सगळे साईड सारखे असतात का? नसतात. नॉट इफ अँड ओनली ऑल इट्स साइड्स आर इक्वल. स्टेटमेंट हे चुकलं तर ऑटोमॅटिक हे चुकतं ना? मला सांगा, रेक्टँगलचं सगळे साईड इक्वल असतात का रे? नसतात. तर आपण काय लिहू शकतो बरं? जर मी इकडे पहिला फॉल्स केला, दुसरा ट्रू केला तर आन्सर बी फॉल्स येणार आहे. म्हणजे पूर्ण स्टेटमेंट चुकतं. आता एक वेळा चेंज करतो मी. अ ट्रायंगल इज इक्विलॅटरल इफ अँड ओनली इफ ऑल इट्स साइड्स आर डिफरंट इन लेंथ. वेगवेगळ्या लेंथ मध्ये तो इक्विलॅटरल ट्रायंगल होईल का? जर एक मी असा ट्रायंगल घेतला की त्यांचे सगळे तिन्ही साईड वेगवेगळे आहे तर त्या ट्रायंगलला आपण काय म्हणतो? स्केलिंग ट्रायंगल म्हणतो. इक्विलॅटरल ट्रायंगल थोडी म्हणतो. लक्षात. मग काय झालं, तो जर हा ट्रू असेल आणि हा फॉल्स असेल तर स्टेटमेंट काय होऊन जातं? फॉल्स होऊन जातो रे. लक्षात घ्या. पण समज मी असं लिहिलं, आता याचा फॉल्स स्टेटमेंट लिहितो मी, चुकीचं स्टेटमेंट. अ रेक्टँगल इज अ इक्विलॅटरल. चुकीचं आहे. इक्विलॅटरल असतो का? रेक्टँगल नसतो. इफ अँड ओनली इफ ऑल इट्स साइड्स आर डिफरंट.
ऑल इट साइड्स आर डिफरंट, मी डिफरंट करून दिलं. सगळे साईड डिफरंट असतात रेक्टँगलचे असं लिहून दिलं, दोन्ही चुकीचे देऊन दिले. आता लक्षात घ्या इथं काय आहे, जेव्हा दोन्ही फॉल्स स्टेटमेंट असतील तर याची व्हॅल्यू ट्रू असते. लक्षात घ्या का, हा चार्ट खूप महत्वाचा आहे, ही अंडरस्टँडिंग महत्वाची. पूर्ण चॅप्टर मध्ये हे नाही समजलं तर काही समजणार नाही. फॉर्म्युला युजरनी करता येणार तुम्हाला. डोक्यात आलं का? आता इकडे लक्ष द्या, काही महत्वाचे टर्म डायरेक्ट आता आपल्याला अंडरस्टँड करायचंय. नेगेशन, नेगेशनचा अर्थ काय असतो की जर एका सेंटेन्स पी दिलेला आहे तर याचा नेगेशन पी असा सिम्बॉल देतो आपण. जर क्यू दिलेला आहे तर क्यूचा नेगेशन क्यू. आता नेगेशनचा अर्थ काय असतो रे, उलट. जसं अजय इज अ मॅथ टीचर, त्याचं नेगेशन काय असेल, अजय इज नॉट मॅथ टीचर. आलं लक्षात, फक्त नॉट जोडून द्यायचं. आलं लक्षात, त्याच्यामध्ये नॉट, नेव्हर म्हणजे अशा गोष्टी जोडू शकता तुम्ही. त्याचा निगेटिव्ह सेन्स करायचा असतो. ओके, सेंटेन्सचा निगेटिव्ह म्हणजे काय असतो, तुमचा नेगेशन असतो. लक्षात घ्या का. नंतर टोटोलॉजी, टोटोलॉजी मध्ये जर एखादा असा स्टेटमेंट आला शेवटी असा दिलेला असेल पी अँड क्यू, नाही तर असं काहीतरी एक दिलं स्टेटमेंट आणि सगळे ट्रू ट्रू ट्रू, सगळे ट्रू ट्रू येत आहे. शेवटचा जो कॉलम असेल, शेवटचा जो तुमचा कॉलम असेल तो जर पूर्ण ट्रू असेल तर त्याला आपण टोटोलॉजी म्हणतो रे. लक्षात घ्या का, याला टोटोलॉजी म्हणतात. टोटोलॉजी म्हणजे काय, शेवटचा जो रो असेल, तुमचा आन्सरचा जो रो असेल, तुमचा आन्सर काही असेल त्याच्यामध्ये सगळ्यांची व्हॅल्यू टी येते, तर याचा अर्थ तो काय आहे, टोटोलॉजी आहे. लक्षात घ्या का, त्या स्टेटमेंटला आपण टोटोलॉजी असं म्हणतो. नंतर कॉन्ट्रडिक्शन, टोटोलॉजी समजली. कॉन्ट्रडिक्शन म्हणजे काय, सगळे इथं कसं टोटल सगळे कसे होते, ट्रू होते, तर त्याला टोटोलॉजी. सगळे फॉल्स असतील, फॉल्स 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 आणि फॉल्स, सगळे स्टेटमेंट फॉल्स असतील, सगळे स्टेटमेंट सगळ्यांची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती फॉल्स असेल तर तो कॉन्ट्रडिक्शन असतो. आणि जर इकडे आपण सांगू शकतो मिक्स, जर एक ट्रू एक फॉल्स आहे, एक ट्रू एक फॉल्स आहे असं आलं स्टेटमेंट, शेवटचं स्टेटमेंट जर आन्सर तुमचं हे आलं तर त्याला आपण कंटिन्जन्सी म्हणतो, त्याला मिक्स म्हणतो. कळलं का, ते मिक्स असतात, काही ट्रू असतात, काही फॉल्स असतात, त्याला आपण काय म्हणतो, कंटिन्जन्सी म्हणतो. आता क्वांटिफायर, हे क्वांटिफायर हे सिम्बॉल आहे ना, याच्यासाठी अप्लाय करतो की जेव्हा आपण स्टेटमेंट मध्ये फॉर ऑल, फॉर एव्हरी आपण जॉईन करतो तर असं आपण इन्व्हर्टेड ए लिहितो सिम्बॉल मध्ये, आणि देअर एक्झिस्ट साठी आपण ई जॉईन लिहितो. लक्षात घ्या, याच्यामध्ये हा एक्झिस्ट करतो, याच्यासाठी आपण हा सिम्बॉल यूज करतो. फॉर द सम, काही गोष्टींसाठी आपण यूज करतो हा सिम्बॉल, हे सिम्बॉल महत्वाचे. नंतर बघा, काही जे इम्पॉर्टंट टर्म्स आहे कंडिशनल स्टेटमेंट मधले ते महत्वाचे. याच्यावरती सीईटी मध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन येतात. बघा कॉन्व्हर्स, आता कॉन्व्हर्सचा अर्थ काय असतो रे, जर मी या दोन्हीची जागा चेंज केली, हा आहे स्टेटमेंट आपला, याचा मला कॉन्व्हर्स पाहिजे, याचा कॉन्व्हर्स काय असतो, या दोन्हीची जागा चेंज करून देतो, कॉन्व्हर्स होऊन जाईल. आलं लक्षात. नंतर इनव्हर्स मध्ये काय आहे, इनव्हर्स मध्ये दोन्हींना नेगेशन देऊन द्यायचो, तुमचं झाला इनव्हर्स. आलं लक्षात. कॉन्ट्रापॉझिटिव्ह मध्ये काय होतं रे, या दोन्हीची जागा चेंज करायची आणि निगेटिव्ह करून द्यायची. म्हणजे आपण काय करतो, कॉन्व्हर्सला नेगेशन देतो. लक्षात आलं का, कॉन्व्हर्सला नेगेशन दिलं म्हणजे तो काय बनतो, कॉन्ट्रापॉझिटिव्ह बनतो. लक्षात घ्या. नंतर बघा ड्युएलचा अर्थ जर विचारलं गेलं की याचा ड्युएल काय, तर सिंपल आहे, ड्युएलचा अर्थ असतो भाऊ त्याचा उलट करून द्यायचं, इंटरचेंज करून द्यायचं, ऑरच्या जागेवर ए करायचं. लक्षात. आणि जर आपला टोटोलॉजी आन्सर असेल तर त्याचं जर आपलं ड्युअल असेल तो काय असेल, तुमचा कॉन्ट्रडिक्शन असेल, आणि कॉन्ट्रडिक्शन असेल तर त्याचा इन्व्हर्स म्हणजे त्याचं इंटरचेंज केलं, ड्युअल काय असेल त्याचा टोटोलॉजी असेल. बघा टोटोलॉजी म्हणजे सगळे व्हॅल्यू ट्रू, कॉन्ट्रडिक्शन म्हणजे सगळे व्हॅल्यू फॉल्स, फॉल्स ट्रू. कळलं का, डोक्यात आलं. बघा फर्स्ट कम्युटेटिव्ह लॉ हा सगळ्यात बेसिक लॉ असतो मॅथमॅटिक्सचा. कोणता असतो, जर मी
2 3 ला ऍड केला आणि 3 2 ला ऍड केला, आन्सर 5 येणार आहे ना. लक्षात घ्या, आपण जेव्हा जागा चेंज करतो ना तरी आन्सर तेच राहतं, तर त्याला आपण काय म्हणतो, कम्युटेटिव्ह लॉ म्हणतो. कळलं का? हा आपला कम्युटेटिव्ह लॉ आहे. म्हणजे मी पी ऑर क्यू केला आणि क्यू ऑर पी केला तर दोन्हीचा आन्सर सारखा असतं, आणि पी अँड क्यू केला आणि क्यू अँड पी केला तर दोन्हीचा आन्सर सेम असतं. लक्षात घ्या. जसं एक एक्झाम्पल घेऊ आपण. हा ट्रू आहे, हा ट्रू आहे, हे पण दोन्ही ट्रू असतील तर व्हॅल्यू ट्रू येणार आहे. हा फॉल्स आहे, हा फॉल्स आहे, हा फॉल्स आहे, हा फॉल्स आहे, तर आन्सर फॉल्स येणार आहे. सिंपल आहे. कळलं का? नेक्स्ट, असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉ मध्ये काय असतं रे, जसं आपण इथं केलं तसंच ते असतं. असोसिएटिव्ह लॉ मध्ये पण इथं काय असतात, 3 असतात, म्हणजे पी क्यू आर असतात. जर मी पहिले क्यू आर ला ऑपरेट केलं, नंतर पी सोबत ऑपरेट केलं, लक्षात घ्या का, पहिले याच्या सोबत ऑपरेट केलं नंतर पी सोबत ऑपरेट केलं, नाहीतर पहिले पी आणि क्यू सोबत ऑपरेट केले नंतर आर सोबत केलं, तर फरक पडतो का? नाही फरक पडत. जसं एक एक्झाम्पल घ्या. जर मी 2 + 3 + 2 केलं, मी तिकडे घेतो मी 4, याचा आन्सर काय येणार आहे तुमचा? 2 + 4 हा झाला तुमचा 7, म्हणजे तुमचा आन्सर 9 येईल. बरोबर. आता जर मी काय केलं, पहिलं मी 3 आणि 4 ला प्लस केलं, तसंच मी काय करतो, 2 आणि 3 ला पहिले करतो, नंतर मग +4 ला करतो. काय फरक पडेल का? हा काय होईल, 5 + 4 म्हणजे 9च. काही फरक पडत नाही. पहिले या दोन्हीचं करा किंवा या दोन्हीचं करा, आन्सर तर सारखंच येणार आहे. यालाच आपण काय म्हणतो, असोसिएटिव्ह लॉ असं म्हणतो. कळलं का? नेक्स्ट, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये काय होतं की हा सेपरेट होतं, म्हणजे हा पी अँड पी ऑर एक वेळा याच्यासोबत क्यू सोबत जातो, नंतर अँड हा सिम्बॉल लागतो आणि नंतर आर सोबत जातो. जसं आपण म्हणजे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे तेव्हा कसं, 2 3x + y असं आहे सपोज, तर हा 2 याच्यासोबत बी जाईल आणि याच्यासोबत, इकडे मल्टिप्लिकेशन आहे आणि हा सिम्बॉल मायनस म्हणजे प्लसचा सिम्बॉल लागतो. या दोनचं मल्टिप्लिकेशन 6x, हा प्लस आणि हा 2y, म्हणजे काय केलं रे, याला डिस्ट्रीब्यूट केलं. डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर आपला आन्सर काय येतं, हे येतं. सिमिलरली डिस्ट्रीब्युशन मध्ये याच्यामध्ये पण तसं असेल. डिस्ट्रीब्युशन मध्ये सिम्पली गोष्ट काय होते, लक्षात घ्या, हा याच्यासोबत जातो, याच्यासोबत जातो. बघा दोन्हीमध्ये काय फरक आहे, दोन्हीमध्ये याच्यामध्ये सगळे सेम आहे, याच्यामध्ये 2 वेगवेगळे, म्हणजे इथं ऑर आहे तर इथं अँड आहे, इथं ऑर आहे तर इथं ऑर आहे, इथं अँड आहे तर इथं अँड आहे. दोन्हीमध्ये काय फरक आहे, फक्त एकाचाच फरक आहे, फक्त चेंज केलेलं आहे. इथं दोन्ही सारखे राहतात, इथं चेंज राहतात. आलं लक्षात? नाही तर बघायला जाऊ तर दोन्ही सारखे दिसतात. कळलं का? आलं लक्षात? असोसिएटिव्ह लॉ ऑफ द लॉजिक अँड डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ द लॉजिक, दोन्ही गोष्टी सारख्या आहे. इथं सेम आहे सगळे सिम्बॉल्स, इथं अँड आणि ऑरचे सिम्बॉल अल्टरनेट असतात. कळलं का? नंतर लास्ट म्हणजे याच्यामधला सगळ्यात महत्वाचं म्हणजे डी मॉर्गन्स. अजून आता डी मॉर्गन्स हा जो सायंटिस्ट होता, याने मॅथमॅटिशियन होता, याने काय केलं, नेगेशन दिलं, बाहेर नेगेशन दिलं. आता नेगेशन दिल्यानंतर काय होतं रे, पी पण निगेटिव्ह होतो आणि क्यू पण निगेटिव्ह होतो. कळलं का? पण त्यातल्या त्यात सिम्बॉल पण चेंज होतो. लक्षात घ्या, नेगेशन जर या ऑरला लागला तर तो अँड बनून जातो. लक्षात घ्या का? हा असतो आपला डी मॉर्गन्स लॉ. इथं बघा, इथं अँड आहे तर इथं ऑर बनून गेलेला आहे. सगळ्यांना नेगेशन लागेल आणि इथं अँडचा ऑर होईल, ऑरचा अँड होईल. कळलं का? आलं डोक्यात सगळ्यांचा? आता पुढे बघू, आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ मध्ये सपोज तुम्ही इथं ही ट्रूथ व्हॅल्यू आहे, ट्रूथ व्हॅल्यू सोबत कोणती टी व्हॅल्यू घ्या, आन्सर तुमचं टी येणार आहे. कसं, एक एक्झाम्पल घ्या. जर मी इथं पीच्या जागेवर टी लिहिला, ट्रू ऑर ट्रू काय असतो, तुमचा ट्रू असतो. जर इकडे फॉल्स घेतला, इथे फॉल्स ऑर ट्रू काय असतो, ट्रू नसतो. लक्षात घ्या का? इथं तुम्ही काही चेंज करा, तुमचा आन्सर पी येणार आहे. सपोज इकडे लक्ष द्या, मी जर इथं ट्रू घेतला, इथं ट्रू घेतला तर इथं पण ट्रू येणार. कसं बघा, ट्रू अँड ट्रू काय असतो, तुमचा ट्रू असतो. बरोबर. जर मी इथं फॉल्स घेतला तर इथं पण फॉल्स येईल. कसं, मी जर इकडे फॉल्स घेतला अँड फॉल्स केला, ट्रू केला, फॉल्स अँड बघा, अँड मध्ये दोन्हीचे दोन्ही ट्रू आलं पाहिजे, नाही तर दोन्ही फॉल्स आलं पाहिजे. सॉरी, दोन्ही ट्रू आलं पाहिजे, तेव्हाच आपल्याला ट्रू भेटतो. बरोबर ना? इथे एक पण फॉल्स आला तर व्हॅल्यू फॉल्स येतो. जर हा फॉल्स आला अँड ट्रू राहिला तर आपला आन्सर पण फॉल्सच येणार आहे. कळलं का? नेक्स्ट,
जर हा हा ट्रू आहे, हा ट्रू असेल तर हा पण ट्रू येईल. लक्षात घ्या का? जर दोन्हीपैकी एक ट्रू असेल तर आन्सर ट्रू राहणार ऑर मध्ये. लक्षात घ्या का? आणि अँड मध्ये दोन्हीपैकी एक पण फॉल्स असेल, एक पण फॉल्स असेल, एक पण ट्रू असेल तर तुमचं फॉल्स येणार. कळलं का? आलं लक्षात? याला आपण म्हणतो आयडेंटिटी लॉ ऑफ द लॉजिक, मॅथमॅटिकल लॉजिक. कॉम्प्लिमेंट कोण सांगेल तर कॉम्प्लिमेंट काय असतं? कॉम्प्लिमेंटचा अर्थ काय असतो? आता इथे कॉम्प्लिमेंटचा अर्थ सेम आहे. जसं आपण सेट मध्ये कॉम्प्लिमेंट यूज करायचा तसा सेम. कॉम्प्लिमेंटचा अर्थ काय असतो की याला सोडून, पी ला सोडून, पीचा निगेटिव्ह, पीचा निगेशन तुमचा काय असतो? कॉम्प्लिमेंट असतो. लक्षात घ्या का? मग हा तुमचा पी आहे, म्हणजे हा नॉट पी आहे, यांचं जर मी ऑर घेणार आहे, हा जर ट्रू असेल हा फॉल्स असेल, हा जर ट्रू असेल तर हा फॉल्स असेल, आणि ट्रू अँड फॉल्स ऑर राहिला तर तो ट्रू असतो. लक्षात घ्या. जर हा ट्रू असेल तर हा फॉल्स असेल. सिंपल आहे. आणि अँड मध्ये एक ट्रू आला, एक फॉल्स आला तर स्टेटमेंट काय असतं तुमचं? फॉल्स स्टेटमेंट असतं. आलं लक्षात? नंतर बघा कंडिशनल लॉ. हे सगळीकडे अप्लाय होणार आहे. हा बघ, सगळीकडे फॉर्म्युले आपल्याला हे अप्लाय करायचे. हे दोन्ही महत्वाचे फॉर्म्युले महत्वाचे. बघा कंडिशनल लॉ. कंडिशनल लॉ मध्ये काय होतं? जर मला कंडिशनल एक स्टेटमेंट मध्ये लिहायचंय, मला ऑरच्या स्टेटमेंट मध्ये लिहायचं, तर मी याचा प्रकारे लिहू शकतो. पी सेंस टू क्यू, नाही तर पी इम्प्लाइज क्यू इज इक्वल टू नेगेशन ऑफ पी ऑर क्यू. याच्यामध्ये कन्वर्ट करावं लागतं का? नंतर बाय कंडिशनल लॉ. आता बाय कंडिशनल स्टेटमेंट असेल, त्याला जर मला या कंडिशन मध्ये अँडच्या कंडिशन मध्ये करायचं असेल तर एक लक्षात घ्या. आता हे दोन्ही एकमेकांना आपण अप्लाय करू शकतो. कसं लिहू शकतो बघा. जर मी हा इकडे घेतला तर याला बघून मी इकडे याचं पण टाकून मी याला पूर्ण स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करू शकतो. कसं बघा, जर मी याच्या जागेवर या कंडिशनला प्रूफ केलं तर हा बघा, पहिला काय तुमचा रे, जर जिथं पी स्टेन्स टू असतो, जो पहिला असतो तो निगेटिव्ह लिहितो आपण, म्हणजे तिकडे पी आहे, म्हणजे हा निगेशन ऑफ पी ऑर क्यू होऊन जाईल. बरोबर का नाही? हो का नाही? इथं मी अँड लिहितो. इथं काय तुमचं नेगेशन क्यू, सॉरी क्यू दिलेला आहे. क्यू कसा आहे रे तुमचा? पहिले लिहिलेला आहे, तर पहिला जो स्टेटमेंट असतो तुमचा तो निगेटिव्ह असतो, आणि तो ऑर करून पी लागून जाईल. हा तुमचा काय झालं? याचा स्टेटमेंट. हे दोन महत्वाचे टर्म्स आहे, हे पाठ करून घ्यायचे. आलं लक्षात? याच्यावरच आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आता. ओके. नंतर आयडेंटिपेंडंट लॉ. आयडेंटिपेंडंट लॉ का असतो की जर मी कोणताही फंक्शन घेतला आणि सेम फंक्शन सोबत केलं, फंक्शन सांगतोय, कोणताही स्टेटमेंट घेतला आणि त्या स्टेटमेंटचा ऑर घेतला, म्हणजे हा ट्रू असेल तर हा ट्रू असेल तर हा पण ट्रू असेल, हा फॉल्स असेल, हा फॉल्स असेल, हा फॉल्स असेल, हा पण फॉल्स असेल. लक्षात घ्या का? नंतर बघा, जर अँड स्टेटमेंट घेतला, हा फॉल्स असेल तर हा पण फॉल्स असेल तर आन्सर पण फॉल्स येईल. हा ट्रू असेल, हा ट्रू असेल तर आन्सर पण ट्रूज येणार आहे. याला म्हणतो आयडेंटिपेंडंट लॉ. नंतर ऍब्सॉर्प्शन. ऍब्सॉर्प्शन मध्ये काय होतं रे? ऍब्सॉर्ब करून घेतो. जे पण आपली पी दिलेली आहे, पी सोबत जर मी क्यू घेतलेला आहे, तो क्यू काय होतं? ऍब्सॉर्ब होऊन जातो, त्याचं व्हॅल्यू पी होऊन जाते. पी म्हणजे स्टेटमेंट पी होतं. जर याची व्हॅल्यू ट्रू असेल तर याचं स्टेटमेंटची व्हॅल्यूचं आन्सर पण ट्रूज असेल. लक्षात घ्या. याचं फॉल्स असेल तर येणाऱ्याचं पण फॉल्स असेल. लक्षात घ्या. चढ इकडे लक्ष द्या. अँड करंट जर बघा, लक्षात घ्या, याच्यावरनं आता थोडं कंडिशन समजून घेऊ. इतकं बेस्ट आहे ना, अंडरस्टँड लगेच होईल. जर मी करंट सोडलं, हा क्लोज असेल, हा क्लोज असेल, तर करंट पुढे जाईल ना, बरोबर ना? म्हणजे दोन्ही ट्रू असतील तर पुढे आपल्याला ट्रू व्हॅल्यू भेटेल. अलग लक्षात? दोन्ही ट्रू असतील तर पुढे करंट जाईल, म्हणजे ट्रू भेटेल. जर दोन्हीपैकी एक स्विच मी ऑफ ठेवला, पुढे करंट जाईल का रे भाऊ? नाही जाणार. मग व्हॅल्यू ट्रू म्हणजे फॉल्स होऊन जाते. म्हणजे दोन्हीचे दोन्ही चालू राहायला पाहिजे तेव्हा ट्रू भेटेल. दोन्हीपैकी एक पण कट झाला, एक पण स्विच ऑफ झाला, तर याचा अर्थ काय होईल? तुमचा करंट पास होणार नाही, ट्रूथ व्हॅल्यू भेटणार नाही. कळलं का? नंतर बघा, ट्रूथ व्हॅल्यू तुमची फॉल्स येईल, ट्रू येणार. आता इकडे सपोज मी दोन्ही स्विच ऑन करतो, दोन्हीकडनं करंट वाया इकडे जाईल, बरोबर नाही? हा, म्हणजे व्हॅल्यू ट्रू येईल. पण जर सपोज मी याला बंद करून दिला, याला बंद करून दिलं, तर तो थोडी वाट बघेल, तो वरतून चालला जाईल ना, बरोबर की नाही? म्हणजे हा जर ट्रू आला ना, फॉल्स आला, तर व्हॅल्यू ट्रूच भेटणार आपल्याला. डोक्यात येत आहे का? डोक्यात आलं का? नंतर
सपोज दोन्ही बंद राहिले तरच आपल्याला काय भेटणार नाही, करंट फ्लो भेटणार नाही, म्हणजे ट्रू व्हॅल्यू भेटणार नाही. आलं लक्षात सगळ्यांना? ओके, स्केच करून घ्या. आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्वेश्चन वरती जायचे. आता बाप रे, मोठा लेक्चर होऊन राहिला खूप. चला आता क्वेश्चन लिहा. कधी पण लक्षात घ्या, अशा क्वेश्चन मध्ये जिथं स्टँड दिला असेल म्हणजे जिथं कंडिशनल असेल स्टेटमेंट, त्याला नेगेशन देता येत नाही. नेगेशन देण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल रे? लॉ अप्लाय करावा लागेल. कोणता लॉ? हा कंडिशनल लॉ अप्लाय करावा लागेल. का बरं? कारण याला तर नाही होत, पण याला तर नेगेशन होईल ना. लक्षात घ्या का? तर मला काय करायचं, याचं नेगेशन काढायचं आहे, तर मी कंडिशनल लॉ अप्लाय करेल. कंडिशनल लॉ कसा अप्लाय करतात बघा. पहिले मी हा स्टेटमेंट लिहितो, याचं नेगेशन लिहितो असा, P and Q stands to negation of P or R. असं आहे. अरे काम करायचं, पहिले याला ना लॉ अप्लाय करायचा. लॉ मध्ये काय होतं रे, जो पण स्टँड पहिले दिला असेल त्याला निगेटिव्ह करायचं आणि याला ऑर लिहून याच्यासोबत लिहायचं. कळलं ना? मग मी काय करेल, नेगेशन मध्ये याला काय करेल, नेगेशन देऊन देईल. P and Q stands to, सॉरी इकडे काय होऊन जाईल, ऑर होऊन जाईल. इथे काय होऊन जाईल, ऑर झाल्यानंतर ऍज इट इज लिहायचं नेगेशन ऑफ P or R. असं तुमचा फॉर्मॅट होऊन जाईल. आता एक लक्षात घ्या, जर मी नेगेशन टाकलं, मी इथं नेगेशन टाकतो. आता जर मी नेगेशन टाकला तर हा बघा, हा काय होऊन जाईल रे, हा नेगेशन होऊन जाईल. आता हा नेगेशन झाला तर हा नेगेशन कट होऊन जाईल. म्हणजे तुमची व्हॅल्यू काय इकडे, जर मी याला मध्ये टाकला तर हा तुमचा P and Q होऊन जाईल. और याचा मध्ये जर नेगेशन गेला तर याचा मध्ये नेगेशन आता बाहेर आहे, बाहेर ठेवा, नाही तर याचा मध्ये टाकून द्या. याच्यामध्ये नेगेशन टाकला मी, याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये टाकला असता पण हा नेगेशन कट होऊन गेला. मग काय होईल बरं, याच्यामध्ये टाकल्यानंतर हा नेगेशनचा P होऊन जाईल. आणि लक्षात घ्या, नेगेशन मध्ये गेला तर हा ऑरचा अँड होऊन जाईल रे. लक्षात घ्या का? नंतर इकडे काय होईल बरं, नेगेशन हा घेतला तर हा काय होऊन जाईल तुमचा पॉझिटिव्ह होऊन जाईल, म्हणजे नेगेशन कट होऊन जाईल आणि हा ऑरचा अँड होऊन जाईल आणि हा तुमचा आर होऊन जाईल. डोक्यात आलं का कसं झालं? पण आता चेक करा, आहे का ऑप्शन मध्ये? हे नाहीये. ते काम करायचं, दोन्ही मध्ये कॉमन काय रे? हा बघा, कॉमन दिसतोय का? पी अँड. तर तुम्हाला P and Q कॉमन काढून घ्यायचं आहे. P and काढून घेतला, मग उरला काय? Q उरला आणि हा अँड उरला आणि हा आर उरला. बरोबर? मग चेक करा, याला खोलून उघडून द्या. आता उघडल्यानंतर काय होऊन जाईल, चेक करा. हा P and Q and R बघा, दोन्ही सारखे आलेले. जर दोन्ही सारखे येतात तर आपण एका लाईन मध्ये लिहून टाकतो. मग बघा तर बरं, काय चुकतंय का? अरे हा, आर नेगेशन होऊन जाईल ना इकडे, कारण हा पॉझिटिव्ह होता, हा नेगेशन होऊन जाईल, हा नेगेशन होऊन जाईल. आता बघा, P and Q and नेगेशन आर, P and Q and नेगेशन आर. हा बघा, B इज युअर करेक्ट ऑप्शन. कळलं का? ओनली इफ मी याला P मानतो आणि इफ द वर्कला याला मी Q मानतो. लक्षात घ्या का? हा तुमचा कोणता फंक्शन आहे? P and Q चा फंक्शन आहे. P and सांगतोय, P डबल इम्प्लाइज Q असा, म्हणजे बाय कंडिशनल फंक्शन, बाय कंडिशनल स्टेटमेंट आहे. आता बाय कंडिशनल स्टेटमेंट जेव्हा राहिला तेव्हा याचा मला नेगेशन काढायचं आहे. पण मी तुम्हाला मागे पण बोललो होतो, याचं नेगेशन काढण्यासाठी मला काय करावं लागतं रे? याचं निगेशन काढण्यासाठी मला काय होतं, याला कन्वर्ट करावं लागतं. याला कशामध्ये कन्वर्ट करणार? पहिले बघा, P इम्प्लाइज Q अँड Q इम्प्लाइज P, असं करावं लागतं. पण प्रॉब्लेम काय, याच्यामध्ये पण ते इम्प्लाइज येऊन गेलं ना, तर हे इम्प्लाइज बी करावं लागेल. म्हणजे मी काय करेल रे, याला एक स्टेटमेंट मध्ये लिहा,
एक स्टेटमेंट मध्ये कसं येणार, नेगेशन ऑफ पी और क्यू, फॉर्म्युला अप्लाय केला मैंने इम्प्लाइज वाला, और नेगेशन ऑफ क्यू और पी, हे समजलं का? आता तो फॉर्म्युला अप्लाय केला बघा. मी मागचा जो फॉर्म्युला होता कंडिशनल फॉर्म्युला आणि बाय कंडिशनल फॉर्म्युला, हा बघा बाय कंडिशनल आणि हा कंडिशनल फॉर्म्युला, दोन्ही फॉर्म्युला अप्लाय करून घेतले. आता बघा, आता हे स्टेटमेंट मला लिहायचंय, हे स्टेटमेंट याचा हिशोबाने लिहायचंय मला. पण इथं बघा लक्षात घ्या, मला नेगेशन पाहिजे, अजून नेगेशन दिला नाही मी, कन्वर्ट केलेलं आहे. मग मी काय करेल, मी नेगेशन दिल पहिले, याला जर मी नेगेशन दिला पी अँड क्यूचा नेगेशन दिला, आता नेगेशन दिल्यानंतर काय होईल रे, जर मी इथं नेगेशन दिला तर इथं नेगेशनचं काय होईल बरं, हा काय होईल बरं, हा नेगेशन आहे ना, नेगेशनला नेगेशन लागलं तर हा पी होऊन जाईल, बरोबर ना, स्टेटमेंट पॉझिटिव्ह होऊन जाईल. नंतर हा ऑर आहे, ऑर बरोबर अँड होऊन जाईल, आणि हा क्यूच्या जागेवर नेगेशन पी क्यू होऊन जाईल, बरोबर की नाही, बरोबर. नंतर हा तुमचा अँड आहे, याच्या जागेवर काय होऊन जाईल, ऑर होऊन जाईल, हा ऑर होऊन जाईल, आणि हा निगेटिव्ह आहे तर हा तुमचा काय होऊन जाईल रे, पॉझिटिव्ह होऊन जाईल, म्हणजे नेगेशन कट होऊन जाईल. इथं तुमचा ऑर आहे तर इथं अँड होऊन जाईल, आणि इथं तुमचा हा नेगेशन पी होऊन जाईल. हे तुमचं स्टेटमेंट आहे. आता याला लिहायचं कसं पद्धतीने, ऑप्शन मध्ये बघा, लक्षात घ्या, मी लिहिलं असतं ऑप्शन्स पण खूप लेंदी आहे, मार्कर कमी आहे, तर मी काय करतो, डायरेक्ट स्टेटमेंट आपण आन्सर लिहू, या आन्सरला बघून आन्सर लिहायचं, चेक करायचं. आता दोन्ही कंडिशन आहे तर चेक काय काय लिहिलेलं आहे, पी काय तुमचा, द पेमेंट विल बी मेड असं लिहायचंय, हा तुमचा पी आहे ना, तर मी लिहितो मी आन्सर लिहितो, हा, द पेमेंट विल बी मेड, लिहिलं काय लिहिलंय, अँड लिहिलंय, अँड मी अँड लिहिल, पेमेंट विल बी मेड अँड नेगेशन क्यू आहे, क्यू स्टेटमेंट काय दिलेलं आहे बघा, क्यू स्टेटमेंट द वर्क इज फिनिश इन टाइम. आता याचं नेगेशन कसं लिहिल, द वर्क इज नॉट फिनिश इन टाइम, बरोबर की नाही, मग मी लिहिल अँड द वर्क is not finish in time. पण प्रॉब्लेम बघा, प्रॉब्लेम काय आहे, सर एक वेळा अँड अप्लाय करतोय तो ऑर कसं काय अप्लाय करणार, इथे यूज करायचा आयदर ऑर, काय यूज करणार, आयदर, इथे लिहायचं आयदर. लक्षात घ्या मी काय करतोय. आता बघा या स्टेटमेंट मध्ये अजून एक स्टेटमेंट आहे, अजून एक स्टेटमेंट आहे, मग इथे काय यूज करायचं, आयदर ऑर ठेवा, नाही तर ऑर ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. आयदर नाही पण लिहिला, ऑर लिहिला, ऑर आयदर लिहिला, एवढं स्टेटमेंट लिहिलं, हे स्टेटमेंट तुमचं लिहिलं गेलं ऑर. आता मला सांगा काय लिहू बरं मी, आता इथं काय दिलेलं आहे, क्यू आहे तुमचा, क्यू काय दिलेला आहे तुमचा, द वर्क इज फिनिश इन टाइम, मग लिहा द वर्क इज फिनिश इन टाइम, मागे नॉट टाइम होता, नॉट इन टाइम, आणि हा आता काय आहे, फिनिश इन टाइम आहे. नंतर इथे लिहिलं अँड, मग सांगा रे काय काय लिहू शकतो मी, सांगा बरं काय लिहू शकतो मी, अँड. आता इथं नेगेशन पी दिलेलं आहे, नेगेशन पी बघा, पी काय दिलेलं आहे, द पेमेंट विल बी द मेड इफ अँड ओनली इफ. ओके, पेमेंट विल बी मेड, आता पेमेंट विल बी नॉट मेड, कळलं का, मग मी लिहिल अँड द पेमेंट विल बी नॉट मेड. झालंय तुमचं आन्सर. हे अशा प्रकारे आन्सर चेक करायचं. आता बघा क्वेश्चन मध्ये ट्रिक कसा करणार तो, हा पहिला जो स्टेटमेंट ना ऑर नंतरचा, हा पहिले बी देऊ शकतो शेवटी पण देऊ शकतो, हा का, याचं थोडं व्यवस्थित लक्षात घ्या. हा इथं पण लिहू शकतो, इथं पण लिहू, फरक पडत नाही, पण स्टेटमेंट चेक करायचं. एवढं मोठं स्टेटमेंट याचा वर्ण असं बनतं, हा का, ते बनवता यायला पाहिजे तुम्हाला, नाही बनवता यायला तर फुकटचे मार्क चालले जातील. लक्षात घेऊन घ्या. बघा
पी क्यू आर हे मला 3 स्टेटमेंट दिलेलं आहे आणि एक स्टेटमेंट दिलेलं आहे. पी इम्प्लाइज टू क्यू इम्प्लाइज आर, डबल इम्प्लाइज टू पी अँड क्यू इम्प्लाइज टू आर. हे 2 स्टेटमेंट आहे. मला विचारलं गेलं आहे की इक्वॅलंट आहे का पी आणि क्यू सोबत, किंवा पी इज बाय कंडिशनल आहे का क्यू सोबत, कंटेंजन्सी आहे का. कंटेंजन्सी म्हणजे मिक्स, म्हणजे मिक्स आहे, म्हणजे काही ट्रू आहे काही फॉल्स आहे. टोटोलॉजी पूर्ण ट्रू आहे की कॉन्ट्रडिक्शन आहे का सगळे फॉल्स आहे. पहिले काय करायचं, याला थोडं सॉल्व्ह करून घ्यायचं. सॉल्व्ह कसं करणार आहे आपण मागे बघितलं. जर असं दिलं असेल तर आपण त्यांचे चेंज करता येतं ना. मग काय करायचं बघा, इथं चेंज करताना याला मला पहिले याला चेंज करावं लागेल. मी असं लिहिल पी चेंज टू, याला चेंज केलं तर निगेशन ऑफ क्यू ऑर आर, याला कंडिशन मध्ये मी म्हणजे कंडिशनल लॉ मध्ये चेंज केलं. ओके, इथं मला कंडिशनल मध्ये दिलं त्याला मी चेंज केलं ऑर मध्ये. नंतर डबल इम्प्लाइज काय तुमचा, याला पण चेंज करायची गरज नाहीये. मग इकडे याला डायरेक्ट चेंज करून द्या. आता हा इम्प्लाइज होतो याच्यासोबत, तर इकडे कंडिशनल लॉ अप्लाय करून घ्या. कंडिशनल लॉ अप्लाय होईल तर कसं होईल हा, करा बरं याला कंडिशनल लॉ. हा तुमचा काय होऊन जाईल पी अँड क्यू. याला पी अँड क्यू ला निगेशन लागून जाईल, पी अँड क्यू ला निगेशन लागून जाईल आणि इकडे ऑर आर होऊन जाईल. बरोबर का नाही, हो का नाही. आता लक्षात घ्या, आता याला तुम्ही लॉ मध्ये लिहा. आता हा इकडे होतोय, हा निगेशन पी होऊन जाईल, इथं ऑर होऊन जाईल आणि निगेशन ऑफ क्यू ऑर आर असं होऊन जाईल. आता याला हा मध्ये गेला, हा निगेशन मध्ये गेला तर निगेशन पी होऊन जाईल. लक्षात घ्या का, हा निगेशन मध्ये गेला निगेशन पी होऊन जाईल आणि ऍड आहे तर हा ऑर होऊन जाईल आणि हा तुमचा काय होऊन जाईल, हा क्यू काय होऊन जाईल, हा पण निगेशन क्यू होऊन जाईल आणि हा आर होऊन जाईल. आता सिंपल यार, हा आणि हे दोन्ही मध्ये सेम आहे तर ब्रॅकेट उघडून द्या. आता चेक करा हे हा आणि हा सारखा आहे का, हो. मी जर याची व्हॅल्यू ट्रू लिहिली तर याची पण ट्रू होऊन जाईल, याची फॉल्स लिहिली याची पण फॉल्स होऊन जाईल. आता त्यांनी काय सांगितलं, यांची ट्रू व्हॅल्यू काय टोटोलॉजी का काय. लक्षात घ्या, जे पण स्टेटमेंट इकडे असेल दोन्ही स्टेटमेंट सारखे होऊन जातात तर तिकडे कायम टोटोलॉजी असते रे. लक्षात घ्या का, लक्षात घ्या. का बर, कारण डबल इम्प्लाइज आहे, डबल इम्प्लाइज आहे, दोन्ही ट्रू राहिले तर ट्रू, दोन्ही बघा लक्षात घ्या, हा ट्रू राहील हा पण ट्रू राहील, हा फॉल्स राहील हा पण फॉल्स राहील. दोन्ही ट्रू राहिले तर स्टेटमेंट डबल इम्प्लाइजचं ट्रू असतं, दोन्ही फॉल्स आले तरी डबल इम्प्लाइजचं ट्रू असतं. दोन्हीचं आन्सर तुमचं ट्रू येत आहे म्हणजे काय झालं रे, टोटोलॉजी आहे. कळलं का, म्हणजे टोटोलॉजी इज युअर करेक्ट आन्सर. अशा टाइपचे क्वेश्चन्स येतात एक्झाम मध्ये. आलं लक्षात, व्यवस्थित तयारी करा, जेवढं येतं तेवढं. बाकी सब्जेक्ट एवढं सांगेल की बाकी सब्जेक्टला तुम्ही फिजिक्स आणि मॅथला सोडून बाकी सगळं रटून घेतलं तरी चालतंय, पण काय रटायचं ते सांगतो. बुकच्या बुकने रटायचं. क्वेश्चन पेपर, PYQs, आन्सर्स चेक करा, लिहा, ऍज इट इज क्वेश्चन्स येतात. दॅट्स इट. कळलं का, लिहा. इक्वेलेंट बघ, इक्वेलेंट मध्ये जर हा ट्रू आला, हा असं नाही ना हा फॉल्स येईल. बघ आपण 4 व्हॅल्यू घेतो बघ, पी घेतला आणि क्यू घेतला, हा पी क्यू घेतला, ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स. आता डबल इम्प्लाइज मध्ये दोन्ही ट्रू राहिले तर ट्रू राहतो, दोन्ही फॉल्स राहिले तर ट्रू राहतो, एक पण फॉल्स राहिला फॉल्स फॉल्स. टोटोलॉजी आहे का, डोक्यात आलं का. ओके, कंटेंजन्सी याच्यासाठी कंटेंजन्सी पण याच्यासाठी थोडी नाही. इथं फंक्शन काय आहे, पी डबल इम्प्लाइज टू पी आहे. बघा, पी डबल इम्प्लाइज टू पी आहे म्हणजे हा बघ ट्रू आहे तर हाच ट्रू आहे तर ट्रू राहील, ट्रू आहे हाच ट्रू घेतला तर ट्रू राहील, फॉल्स आहे हाच फॉल्स घेतला तर फॉल्स राहील, सॉरी ट्रू राहील. हा फॉल्स आहे तर फॉल्स सोबत घेतला कंडिशन बाय कंडिशनल तर हा पण ट्रू राहील. बघ टोटोलॉजी आली की नाही, डोक्यात आलं का. हे पी म्हणजे दोन्ही सेम आहे ना म्हणून. आलं लक्षात. बघा स्टेटमेंट फर्स्ट काय लिहिलंय, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर देन ऑल 8 साइड्स आर इक्वल.
आणि दुसरं लिहिलेलं आहे ऑल साइड्स ऑफ द क्वाड्रिलेटरल आर इक्वल देन इफ लिहायचं बाकी राहिलं. If all sides of a quadrilateral are equal, then it is a square. It is a square असं लिहिलं. लक्षात घ्या आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे की दोन्हीचं रिलेशन कसं आहे. दोन्ही स्टेटमेंटचं रिलेशन आपल्याला सांगितलं आहे. ऑप्शन लिहिले असते पण मार्कर थोडं कमी आहे त्याच्यामुळे नाही लिहित. डायरेक्ट आपण आन्सरवर जाऊ. बघा काय लिहिलंय आपल्याला दोन्ही इफ अँड देनचे फंक्शन्स म्हणजे इफ अँड देनचे स्टेटमेंट आहे. इफ अँड देन म्हणजे कंडिशनलचे. आता कंडिशनल मध्ये मी तुम्हाला काही गोष्टी लिहून दिल्या. इनव्हर्स लिहिला, कॉन्व्हर्स लिहिला, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह लिहिला. ओके एवढे जेवढे फंक्शन आहे काय आहे, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आहे का इनव्हर्स आहे का कॉन्व्हर्स आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं. आता बघा कसं फाइंड आउट करणार. मी याला सपोज मानलं अ क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. तुम्ही पी मानला. हा तुमचा पी आहे सपोज अ क्वाड्रिलॅटरल आणि इट साइड्स आर इक्वल असं लिहिलं. हा आणखी तुमचं काय आहे साइड्स आर इक्वल. हा पहिला याचं स्टेटमेंट. हा ऑल साइड्स आर इक्वल म्हणजे हा कसा लिहितो रे मी. बघा लक्षात घ्या देन ऑल इट साइड्स आर इक्वल. इथं बघा स्टेटमेंट मध्ये बघा ऑल वाला पहिले लिहिला इकडे आणि इथं ऑल वाला 2 नंबरवर लिहिला. इथं इफ द क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर इथं लिहिलं देन इट इज अ स्क्वेअर. दोन स्टेटमेंट मध्ये एकमेकांचे रिप्लेस केलेले. म्हणजे तुमचं जर तुम्ही जर याला पी मानला आणि याला क्यू मानला. बघा या स्टेटमेंटला तुम्ही पी मानला आणि देन नंतरच्या स्टेटमेंटला क्यू मानला तर हा बघा इथं साइड वाला ऑल साइड वाला हा तुमचा क्यू आहे पहिले आला आणि हा जो स्क्वेअर वाला आहे हा तुमचा पी आहे. म्हणजे काय झालं सिम्पली की जो तुमचा पहिला स्टेटमेंट आहे फर्स्ट स्टेटमेंट जो आहे तो तुमचा पी स्टँड्स टू क्यू आहे आणि दुसरा स्टेटमेंट जो आहे तो तुमचा क्यू स्टँड्स टू पी आहे. आता याला काय म्हणतो बरं मी तुम्हाला बघा लिहून दिलेलं आहे कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह अशा गोष्टी लिहून दिलेल्या आहेत. तर याच्यामध्ये हा जो स्टेटमेंट पी जर क्यू असेल आणि क्यू पण पी होऊन जातो तर या स्टेटमेंटला आपण काय म्हणतो रे कॉन्व्हर्स म्हणतो. काय म्हणतो कॉन्व्हर्स. तर हा तुमचा कॉन्व्हर्स स्टेटमेंट आहे. हे दोन्ही स्टेटमेंट एकमेकांचे काय आहे कॉन्व्हर्स स्टेटमेंट आहे. कळलं का आलं लक्षात. नाही तर आपण असं लिहू शकतो वन्स फर्स्ट स्टेटमेंट इज द कॉन्व्हर्स ऑफ टू स्टेटमेंट सेकंड स्टेटमेंट और असं लिहू शकतो सेकंड स्टेटमेंट इज द कॉन्व्हर्स ऑफ अ फर्स्ट स्टेटमेंट. कळलं का. दिस इज युअर आन्सर. मग चेक करायचं कॉन्व्हर्स कुठे लिहिलेलं आहे त्याला तुम्ही काय करायचं टिक करून द्यायचं. कळलं का आलं लक्षात. दॅट्स